नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचे होम असाइनमेंट कशा प्रकारे अपलोड करायचे याविषयीचा आजचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम नावाचे ब्राउझर ओपन करा. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे ASM. या ठिकाणी बघा सर्च केलेलं साईट YCM 2024 ASM. या साईटला क्लिक केल्यानंतर आपण आपल्या ओएसिस या टॅबवर जाणार आहोत. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपला PRN नंबर आणि पासवर्ड टाकून आपण साइन इन करणार आहोत. साइन इन झाल्यानंतर जी पुढची प्रोसिजर आहे ते आपण आता पाहूया. साइन इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर तुमची सर्व माहिती दिसेल. ते कन्फर्म आणि प्रोसीड करायचे आहे. कन्फर्म आणि प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी बघा ऑनलाईन असाइनमेंट सबमिशन अँड इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी सुद्धा आपली पूर्ण माहिती दिसते. आता या ठिकाणी आपण सर्व बुकलेट वगैरे डाउनलोड केलेले आहेत आणि स्टेटस सबमिट या ठिकाणी आपल्याला सबमिटचं स्टेटस दिसतंय. ते आपल्याला सबमिटेड पाहिजे. आता आपण यासाठी काय करावं लागेल, सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा जो होम असाइनमेंट तुम्ही लिहिलेला आहे तो होम असाइनमेंट तुम्हाला स्कॅन करून तो PDF स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये ठेवावा लागेल आणि तो तुम्हाला तिथे सबमिट करावा लागेल. आता एज्युकेशन 505 एजू 505 हा सब्जेक्ट कोड आहे. त्याचा होम असाइनमेंट कशा प्रकारे आपण अपलोड करणार आहोत, सबमिट करणार आहोत ते पाहूया. या ठिकाणी मी माझ्या मोबाईलमध्ये सदरील होम असाइनमेंट स्कॅन करून ठेवलेलं आहे. ते चांगल्या प्रकारे स्कॅन कसं करायचं आहे याचा सेपरेट व्हिडिओ मी उद्या बनवतो. सध्या आपण M83 या प्रोग्रामचा एजू 505 या विषयाचा होम असाइनमेंट सबमिट करूया. त्यासाठी तुम्हाला सबमिट या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला स्क्रोल करून या ठिकाणी तुम्हाला जी JPG फाईल असते ते PDF मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. तुम्ही जर साधे मोबाईलमध्ये फोटो जरी काढले तरी या बटनाचा वापर करून प्लीज क्लिक हिअर टू कन्वर्ट JPG फाईल्स टू PDF याचा वापर करून तुमचे जे इमेज असतील ते तुम्ही PDF करू शकता. आता या ठिकाणी चूज फाईल म्हणजे तुमची जी फाईल आहे ती निवडायची आहे. चूज फाईल या बटनावर क्लिक केलं. आता या ठिकाणी मी माझ्या मोबाईलमध्ये म्हणून मीडिया पिकर या ऑप्शनचा निवड केलेली आहे. आता या ठिकाणी बघा हा माझा ड्राईव्ह आलेला आहे, परंतु माझी जी फाईल आहे ती माझ्या मोबाईलमध्ये आहे. ॲडोब स्कॅनमध्ये मी स्कॅन केलेलं आहे. ते आता मी शोधणार आहे. आता ही फाईल माझ्यासमोर आली होम असाइनमेंटची, त्याला मी क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर ती फाईल या ठिकाणी आलेली आहे. आता पुढे आपल्याला अपलोड असाइनमेंट इन PDF या ठिकाणी अपलोड बटन दिसतंय, ते अपलोड बटन दाबायचं. आता अपलोड बटन दाबल्यानंतर वेट करा. या ठिकाणी ती फाईल अपलोड झालेली आहे. या ठिकाणी अगोदर तुमचा प्रिव्ह्यू क्लिक हिअर टू डाउनलोड युअर आन्सर बुकलेट फाईल प्रिव्ह्यू आपण बघू शकतो. आता ही फाईल प्रिव्ह्यू बघा किंवा डाउनलोड झालेला आहे. सबमिट असाइनमेंट या बटनाला आपण क्लिक करणार आहोत. तर बघा या ठिकाणी काय म्हणतात, डिअर कॅन्डिडेट क्लिक ऑन ओके बटन टू कन्फर्म, क्लिक ऑन कॅन्सल बटन टू रिअपलोड द करेक्ट PDF फाईल, वन्स कन्फर्म सबमिट ऑफ PDF फाईल विल बी डिसेबल्ड. आता या ठिकाणी मी फाईल अपलोड करणार आहे. ओके केलं. अशा प्रकारे माझी जी फाईल आहे अपलोडेड सक्सेसफुली. ओके, पुढे जाऊया. या ठिकाणी बघा आता माझं जे पहिला ऑप्शन जो होता तो स्टेटस अपलोडेड झालेला आहे एज्युकेशन 505चा. अशा प्रकारे मी माझं पहिल्या विषयाचा होम असाइनमेंट सबमिट केलेला आहे. असेच सर्व विषयाची फाईल तुम्हाला सबमिट करायचे आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.